ये चढ़ाई आएगी ऐसे, ऐसा ही है पूरा। बिल्कुल ऐसा नहीं वो। शूज निघालाय. आप ये कर लेना, चलो अगर जहाँ लगे प्रॉब्लम आई वहाँ से वापस आ जाए. व्हाट इज वेरी गुड. मतलब पुराने जमाने में क्या होता, हमारे पास दो ही काम है, खेती करना और लढाई करना. लावायचे आहेत आणि हे सगळे खूप खुश आहेत. आणि वरती नाही आहेत ना झाडं. वरती नाही आहेत झाडं, तर ही जर झाडं जर व्यवस्थित लावली वरती ना, हा, व्यवस्थित त्यांचं हे होईल आणि छान आहे. आम्ही त्याच्यासाठी तर आणलेत ना. उपक्रम पण चांगला आहे. थँक्यू. छान. राधे राधे, गुड मॉर्निंग, हर हर महादेव. सो आता मी चाललो आहे ट्रेक करायला. तुम्ही बघू शकता रस्त्यावरती कोणी नाही आहे. आता मला बस स्टॉपवरती जायचं आहे. चला तर मग मुलाला कॉल करते, फोन उचलत नाही, होते बिझी असेल. बाहेरच्या रस्त्याने जाते तर फक्त न्यूजपेपरवाले जागेत, कारण शॉर्टकटच्या रस्त्याने जात नाही आम्ही. खूप कुत्रे असतात, तुम्ही बघू शकता, सगळे सुनसान रस्ते. तसं पण मुंबईत एवढं सुनसान काही वाटत नाही, असतात पब्लिक. पण मी मेन रोडवरून जाते त्यामुळे मला थोडंसं लॉंग कट पडते. ठीक आहे, कोई बात नाही. चला तर मग फायनली मी आले आता स्टॉपवरती. आता मुणाल पण येईल. इकडे समोर आपली स्कूल आहे, इकडे मुणाल इकडून येईल असं रोडवरून. सो मी आले आलेली आहे फायनली. आता बसची वाट बघते. काय आता बस असणार काय काय असणार आहे माहिती नाही. बसच्या पण पहिला पोहोच. येस. तर आता आम्ही निघालोय. अगं पण आता मी तो तात्पुरती नॉर्मल घाल ना, परत तिथे गेल्यानंतर घालायचे शूज म्हणाल. आणि फायनली निघालो. बस आली आणि आता सगळे घेत जाणार आहे. आता पहिला स्टॉप आमचा होता. आलेले आहेत आता. हाय. मग जायचं का म्हणाल कोथळीकडे. जय महाराष्ट्र. तर फायनली आम्ही आलो आता इथे. आम्ही महाराष्ट्र. तर फायनली आता आम्ही आंबेली गावात आलो आहे. आता इथे बॅक साईडला हॉटेल आहे. हे नेहमीचं इथलं हॉटेल आहे. लास्ट टाईम पण आम्ही आलो होतो तर हेच हॉटेल होतं. तर तिथे आता नाश्त्याची सोय आहे. तिथून आता आपल्याला पेड गावात जायचं आहे. तो आता मधला जो रूट आहे तो थोडासा खराब, थोडासा मधला एक पॅच थोडासा एकदम ऑफ रोडिंग आहे. माहीत नाही तर ह्या गाड्या नाही जात, नाही तर आम्हाला इथून पेडगावपर्यंत चालत जावं लागणार आणि मग तिथून कोथळीगाव. तर आता इथे थोडेसे मी बिस्किट घेतले. ते डॉगी येतात ना मागे, तर त्यांच्यासाठी. आणि ह्या मावशी आहेत. काय नाव आहे तुमचं? उषा. तर ह्या उषा मावशी म्हणून आहेत. जर तुम्ही त्या आंबोली गावात आलात तर तुम्ही ह्यांच्याकडे येऊ शकता. पण आमची सोय सरांनी तिकडे केले. हे ह्यांचं वेगळं हॉटेल आहे वाटतं ना. अच्छा. आणि इकडं यांची अशी सोय आहे. काकू सांगतात की कधी आलं तर. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. चावी लागला तरी. बरं बरं, नक्की नक्की. हां. हाय, मेरा ब्लॉग चॅनल आहे. येस मैंने. आणि आता इथे सगळे तुम्ही बघू शकता, हे सगळे आता चहा नाश्त्याला बसलेली आहे सगळी माणसं. आणि आता इथं नाश्ता करून आपण सगळे जाणार. हे सगळे ती टीम आहे. सर पण आलेत. आणि आता हे सगळे झाडं लावायचे आहेत आणि हे सगळे खूप खुश आहेत. आणि वरती नाही आहेत ना झाडं. वरती नाही आहेत झाडं, तर ही जर झाडं जर व्यवस्थित लावली वरती ना, हा, व्यवस्थित त्यांचं हे होईल आणि छान आहे. आम्ही त्याच्यासाठी तर आणलेत ना. उपक्रम पण चांगला आहे. थँक्यू. छान. तर आता हे दादा इथले आहेत आणि ते म्हणतात की वरती खरंच नाही आहेत, म्हणजे सावलीला झाडच नाहीये वरती. नाही खरंच. तर त्यामुळं मग सावलीसाठी झाडं आहेत, परंतु नाही वरती नाही आहेत ना दादा. वरती एकदम गडाच्या पायथ्याला नाही आहेत. गडावरती नाही, पण ही झाडं दुर्मिळ आहेत वरती. येस तर येस, तुम्ही लावलं, धन्यवाद. नक्की, थँक्यू. तुम्ही नंतर बघा आमची झाडं. सर थोडी एक्सरसाइज घेणार आहेत ट्रेकिंगच्या आधी. यहाँ पे कोई है फर्स्ट टाइमर, आप लोग फर्स्ट टाइमर, राइट? आप लोग को एक नया एक्सपीरियंस होगा. क्या होगा, आपकी सांस फूल जाएगी, ठीक है. लेकिन अगर आप ये बिंदु मैडम को देखोगे तो आपको लगेगा कि वो तो मुंह से सांस ले नहीं रही है, नाक से सांस ले रही है, चल रही है आराम से. तो उनको देखोगे आप, वो भाग रही है. तो कंपटीशन करना नहीं है. आप लोग क्या करने आए हो, आप लोग खुद का एक ट्रेक एंजॉय करने आए हो. तो आप खुद के पैसे चलो, ठीक है. मेरे पास बैग में एक रोप है, ठीक है, बड़ी, एक स्ट्रेचर भी है, ठीक है. क्यों नहीं है स्ट्रेचर, किसी को कुछ होगा प्रॉब्लम
तो मैं स्ट्रेचर पे डाल के हम नीचे भी लेकर, तो टेंशन नहीं है, ठीक है। किसी का भी सांस फूलने लगेगा चढ़ते वक्त तो मुंह से सांस ले लीजिए। क्यों हमारी सांस फूलती है? बिकॉज बॉडी को ऑक्सीजन कम। जय महाराष्ट्र. तर आता आमचा ट्रेक सुरू झाला आहे आंबिली गावाच्या थोडंसं पुढून, कारण हे खूप भयानक रस्ता, इकडून बाईक वगैरे जाऊ शकतात पण व्हॅन वगैरे जात नाही. त्यामुळे आता इथं पहिल्या गडावरती चालत जायचं, गडाच्या पायथ्याशी, तिथून गड चढायचे. ही सगळी आपली टीम इथं वरती आलोय. खालून सगळे ग्रुप येतोय. तर आता आम्ही चाललोय. तर हे सगळं माझं ट्रेकचं ग्रुप आहे, खूप छान सगळे आहेत. हेमंत सर लास्ट कोथळीगडच्या ट्रेकला होते, मृणाल होती, आणि आता हे सगळे नवीन आहेत. बघू शकताय ही सगळी भीमाशंकरची रेंज आहे, इथून सुरू होते. आता आम्ही चढतोय आणि इकडे वॉटर दिसत नाही आहे. हे असं प्रॉब्लेम होता, गाड्या अशा वरती येत नाहीत. अँड गाड्या अडकतात. बाईक एक वेळेला ठीक आहे जातात. सो बाईक पण आता अडकली. हा प्रॉब्लेम इथं होतो, त्यामुळे सरळ चालत यायचं, चालत जायचं. हा जो एक पॅच आहे तो खूप खतरनाक आहे. ही बघा शायनिंग मारते इकडे. हवा टाईट नजारा. अजून तरी आम्ही अर्ध्या ठिकाणीच पोचलो. वाव, जय महाराष्ट्र. काय व्ह्यू दिसतोय. ॲक्च्युली कॅमेरा तेवढा फील येत नाही, पण खूप खतरनाक आहे. आणि हा जो एक बॅड पॅच आहे ना, जिकडून गाड्या येत नाहीत, त्याच्या राईट साईडलाच आहे राई देवीचं मंदिर आहे. नमस्कार करायचा. गडांवरती असं देवी आणि मारुतीचे मंदिर असतात, तर त्यांना नमन करून पुढे जाऊया. पेरू घेतला आहे मृणाल देवीने. पेरू खात जाणारे. काहीच खाल्लं नाही तिने, पोहे पण नाही, उपमा पण नाही, चवच नव्हती. बघू शकताय समोर दिसतो तो कोथळीगड आहे. आणि या सगळ्या डोंगरांगा. आता हे जेवढं जवळ दिसते तेवढं जवळ नाहीये. नाही फोटो काढ. सुंदरसं घर मला बांधायचंय. गेट किती सुंदर आहे बघ मृणाल घर. हे घर देखो कितना अच्छा. छान एक घर आहे. आमच्यासोबत हेमंत सर आहेत आज. यस काटते. खेती करानी लगाएगी अपने. यस आपको मेरे साथ आना है तो फिर खेती करनी पड़ेगी. करेंगे ना, कोई दिक्कत नहीं. इसका गाँव बहुत प्यारा है. तो हम लोग जाएंगे एक बार. भीमा शंकर के इधर है मेरा गाँव. ये जब किया मैंने ना सर, ट्रैक किया. इतने साल आप किधर थे, मतलब इंडिया में मैं नहीं? लास्ट 4 ईयर से हाँ. 47 कंट्रीज मैंने ट्रैवल किया. वाव. तो उसमें आउट ऑफ 7 कंटिनेंट, हाँ. 6 कंटिनेंट मैंने ट्रैवल किए. हाँ. अंटार्कटिका भी मैंने ट्रैवल. वाव. सह्याद्री में भी घूम लो अभी आप. यस बिल्कुल. इसका मजा अलग ही है. इसका मजा अलग है. लेवल का है. मतलब मैं ये बोलूँगा हाँ. कि मैं इतने कंट्रीज मतलब वर्ल्ड में जगह जगह घूमा हूँ. हाँ. पर महाराष्ट्र की जितनी खूबसूरत ये जो Yes. ट्रैक और फोर्ट्स है उसके सामने कुछ भी नहीं. यस सर. यस मोस्ट ब्यूटीफुल प्लेस इन द वर्ल्ड. यस. Yes. वेरी ट्रू. Maharashtra hills, Maharashtra trekking route, all are very beautiful. यस सर. I am from Kerala, a natural scenic spot, but still नहीं I love Maharashtra. नहीं मैं केरला भी घूमा हूँ, लेकिन महाराष्ट्र का कोई कंपेयर नहीं है. यस सर, बराबर है. Maharashtra, like what you say, the access is very easy and you can, वही है. I love Maharashtra. तो ये सारा मतलब छत्रपति शिवाजी महाराज की भी कृपा है हमारे. बिल्कुल बिल्कुल. जय शिवाजी. शिवाजी नहीं बोलना है सर, छत्रपति शिवाजी महाराज. जय छत्रपति शिवाजी महाराज. जी जय.